Hello students, today we are going to see these questions. First question is that list the conventions followed while using SI unit. आता लिस्ट बनवा. कन्व्हेन्शन्स फॉलोड म्हणजे काय? कन्व्हेन्शनचा मीनिंग होतो कन्व्हेन्शन्स म्हणजे काही गोष्टी रूल्स आपण पाळत असतो त्याला कन्व्हेन्शन असं म्हणतो आपण. तर लिस्ट द कन्व्हेन्शन्स फॉलोड व्हाईल युजिंग एसआय युनिट्स. एसआय युनिट वापरत असताना कोणते कन्व्हेन्शन्स पाळतात, फॉलो करतात म्हणजे अनुकरण करतात. आता कन्व्हेन्शनच्या अजून एक मीनिंग सांगतो मी. तर समजा आपल्या कंट्रीमध्ये ड्रायव्हिंग करताना किंवा चालत जाताना आपण रोडच्या डाव्या हाताला चालतो, म्हणजे जाताना डाव्या हाताला, येताना तिकडच्या हाताला म्हणजे डाव्याच्या हाताला, लेफ्ट. कीप लेफ्ट व्हाईल ड्रायव्हिंग. इट इज द कन्व्हेन्शन इन इंडिया. इन अदर कंट्रीज इट मे बी कीप राईट. तर त्या ठिकाणी राईट फॉलो करा असं पण असू शकतं. पण ही एक मानलेली गोष्ट आहे. कन्व्हेन्शन म्हणजे काय? अशी एक मानलेली, ॲझ्युम केलेली गोष्ट आहे आणि त्या गोष्टीप्रमाणे चालायचं. दॅट इज कॉल्ड कन्व्हेन्शन. फॉलो करायचं, त्या गोष्टीलाच फॉलो करायचं. दॅट इज द कन्व्हेन्शन. जसे ग्रामरचे रूल्स असतात की केव्हा क्वेश्चन मार्क, केव्हा कॉमा द्यायचा, डबल इन्व्हर्टेड, सिंगल इन्व्हर्टेड, एक्सक्लॅमेटरी मार्क वगैरे वगैरे असे रूल्स असतात. पर्सनचं नाव, नदीचं नाव, कंट्रीचं नाव, स्टार्ट विथ कॅपिटल इनिशियल लेटर वगैरे असे रूल्स असतात ग्रामरमध्ये. त्याच्यासारखे रूल्स आपल्याला फिजिक्समध्ये एसआय युनिट्स वापरताना, लिहिताना पाळावे लागतात. आता ते रूल्स कोणते किंवा कन्व्हेन्शन्स कोणते? कन्व्हेन्शनचा अर्थ समजला ना? मग एक प्रघात म्हणजे ती गोष्ट आपल्या अंगवळणी पडून जाते किंवा त्याला आपण ॲझ्युम केलेली गोष्ट, मानलेली गोष्ट असंही म्हणू शकतो. तर बघा, कन्व्हेन्शन IMP क्वेश्चन आहे. देर आर 8 कन्व्हेन्शन्स लिस्टेड इन युअर टेक्स्ट बुक. आता पहिला कन्व्हेन्शन म्हणजे पहिली मानलेली गोष्ट काय आहे एसआय युनिट लिहित असताना? तर बघा, युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. कोणत्या पण फिजिकल क्वांटिटीचं युनिट लिहिताना फुल नावाऐवजी त्याचा सिम्बॉल वापरावा. युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स अ सिम्बॉल. आता बघा, 2 मीटर असं लिहिण्यापेक्षा हे 2 मीटर m असं लिहिलेलं परवडेल, कारण हे सिम्बॉल आहे. आता हा फुल फॉर्म आहे, पूर्ण शब्दात लिहायची गरज नाही. असं न लिहिता असं लिहिणे, 1 न्यूटन. तर आपण हा वर्ड जो आहे न्यूटन तो लिहायचा नाही. त्याला कसं लिहायचं? 1 न्यूटन हा सिम्बॉल वापरायचा जास्त करून. एव्हरी फिजिकल क्वांटिटी, युनिट ऑफ, हे युनिट आहे मीटर, न्यूटन. तर युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स अ सिम्बॉल. सिम्बॉलने जास्त करून ते लिहावे. हा पहिला कन्व्हेन्शन आहे. समजला? एकदम सोपा आहे. सिम्बॉल वापरायचे फुल नेम ऐवजी. सिम्बॉलचा जास्तीत जास्त वापर करायचा. आता पुढची गोष्ट आहे, पुढचं कन्व्हेन्शन आहे, फुल नेम ऑफ ए युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ स्मॉलर लेटर्स. फुल नेम ऑफ ए युनिट. आता समजा एक युनिट लिहायचं आहे 2 न्यूटन. आता आपण इंग्लिशमध्ये ग्रामरच्या रूलनुसार न्यूटनचा n हा कॅपिटल लिहायला पाहिजे असतो, पण इथं मात्र नाही. ॲज अ युनिट म्हणून त्याला जर वापरत असणार, ॲज अ युनिट म्हणजे युनिट म्हणून त्याला जर वापरत असणार
तर तेव्हा मात्र ज्या पर्सन किंवा सायंटिस्टच्या नावाने ते युनिट तयार झालेलं आहे त्याचा इनिशियल लेटर हा स्मॉल वापरतात. काय वापरतात? स्मॉल. आता इथं हा असा लिहायचा, पण 2 न्यूटन असा लिहू नये. हे लिहायचं नाही. हा एन कॅपिटल नको, स्मॉल पाहिजे. समजतंय? हे बघा, फुल नेम ऑफ ए युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ स्मॉलर लेटर्स इव्हन इफ, जरी का, इट इज नेम्ड आफ्टर ए पर्सन. इट इज नेम्ड आफ्टर ए पर्सन म्हणजे एखाद्या व्यक्तीने डिस्कवरी केली, सायंटिस्टच असेल तर त्या डिस्कवरी नंतर आपण त्याला एक मान द्यावा म्हणून आपण त्या युनिटला त्या सायंटिस्टचं नाव दिलेलं असतं, जसं न्यूटन, जूल. मग तर ते लिहिताना फुल नेम जर लिहिणार असणार असं तर मात्र पहिलं लेटर हे कॅपिटल लिहू नये असा अर्थ याचा. बघा, फुल नेम ऑफ ए युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ स्मॉलर लेटर्स इव्हन इफ इट इज नेम्ड आफ्टर ए पर्सन, जरी का ते एखाद्या व्यक्तीच्या नावाने असेल किंवा एक व्यक्तीच्या आफ्टर म्हणजे त्यांचं नाव राहावं म्हणून असं जर युनिट असेल. आता आपण ग्रामरमध्ये, इंग्लिशच्या ग्रामरमध्ये काय शिकतो, एक रूल आहे बघा ग्रामरच्या. नेम ऑफ ए पर्सन, नेम ऑफ ए कंट्री, नेम ऑफ ए रिव्हर, नेम ऑफ ए युनिक थिंग कॅन बी रिटन विथ कॅपिटल लेटर, असं आपला रूल आहे ग्रामरचा. पण इथं मात्र तो रूल फॉलो होत नाही. तर इथं मात्र ते सायंटिस्टचं जरी नाव असेल तरी इव्हन इफ द युनिट इज नेम्ड आफ्टर ए पर्सन. नेम्ड आफ्टर ए पर्सन मीन्स एखादा पर्सन डिस्कवरी करून एक्सपायर झाला आणि लोकांनी ठरवलं की त्यांचं नाव राहावं, त्या सायंटिस्ट चांगलं काम केलेलं आहे म्हणून त्याच्या नावाने युनिट, ते युनिटला त्या सायंटिस्टचं नाव दिलं जातं. पण जरी दिलं तरी मात्र कॅपिटल लिहू नये, स्मॉल लिहावे. समजलं? मग आता फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल 1 न्यूटन 1 जूल असं लिहायचं असेल ना तर हा एन जे स्मॉल घ्यावे असं लिहितात. कसं लिहितात? फुलमध्ये लिहायचं असेल तर पहिलं लेटर हे स्मॉल घ्यायचं. स्मॉल म्हणजे दुसऱ्या लिपीतलं, माहिती आहे ना, दुसरी लिपी. स्मॉल लेटर म्हणजे सेकंड लेटर पण म्हणतात, स्मॉल लेटर सेकंड लेटर, और दुसरी लिपीमध्ये लिहायचं. तर बघा 1 न्यूटन 1 जूल, बट सिम्बॉल, परंतु आता सिम्बॉल लिहायचा असेल तर तो मात्र कॅपिटल लिहायचा. असा 2 न्यूटन असा लिहू नये. बघा, फुल नेम असेल तर पहिलं अक्षर इनिशियल लेटर, सुरुवातीचे अक्षर हे स्मॉल घ्यावे. फुल नेम पूर्ण नाव असेल आणि त्याचा सिम्बॉल असेल, न्यूटनचा सिम्बॉल कॅपिटल एन, सिम्बॉल जर असेल तर मात्र कॅपिटल घ्यावे. जसं 2 न्यूटन 4 जूल, जे हा कॅपिटल घ्यायचा, नाहीतर स्मॉल जे घेऊ नये, असं घेऊ नये. हा पूर्ण नाव लिहायचं असेल जूल, JOULE, तर हे चालेल, असं अलाउड आहे स्मॉल लेटर, तर हे चालेल. पण 4 जूल असं लिहिलं तर ते रॉंग आहे. समजलं? मग तर बघा 1 न्यूटन 1 जूल हे एक्झाम्पल आहे. बट सिम्बॉल फॉर युनिट नेम्ड आफ्टर ए पर्सन, नेम्ड असे सिम्बॉल की जे युनिट म्हणून नावं त्यांचे ठेवले गेले, युनिट म्हणून त्यांना रेफर केलं गेलं, तर शुड बी इन कॅपिटल लेटर. तर ते काय लिहावे? कॅपिटलमध्ये लिहावे. जसं न्यूटनचा एन, जूल्सचा जे हे कॅपिटल आहे. नेम्ड आफ्टर सायंटिस्ट न्यूटन अँड जूल, न्यूटन आणि जूल हे सायंटिस्ट एक्सपायर झाल्यानंतर ते आपण नाव त्यांच्या युनिटला नाव दिलेलं आहे की त्यांनी डिस्कवरी केली तर त्यांचं नाव राहावं म्हणून. ओके, समजलं? मग लक्षात ठेवा दुसरा रूल काय आहे. फुल फॉर्म लिहिताना हे पहिलं अक्षर दुसऱ्या लिपीतले लिहावे.
कॅपिटल म्हणजे पहिल्या लिपीत लिहू नये. जर सिम्बॉल वापरत असणार तर कॅपिटल वापरावा. सिम्बॉल जर वापरणार तर कॅपिटल. जसं इथं जूल, न्यूटन, पण स्मॉल लेटर वापरू नये. किंवा सिम्बॉल मध्ये स्मॉल नाही वापरत, फुल नेम मध्ये स्मॉल वापरतात. ओके. तिसरा रूल बघा, सिम्बॉल्स ऑफ युनिट डू नॉट टेक इन प्लुरल फॉर्म. आता काही जणांना काय सवय असते, सिम्बॉल्स ऑफ युनिट्स कॅनॉट बी रिटन इन और डू नॉट टेक इन प्लुरल फॉर्म. प्लुरल म्हणजे अनेक वचन. आता 2 मीटर्स, मीटर्स असं लिहिण्याची सवय असते, MS मीटर्स. 2 किलोग्राम, 5 किलोग्राम्स, किलोग्राम्स, किलोग्राम्स. यस जबरदस्ती लावण्याची सवय असते काहींना, तर प्लुरल फॉर्म मध्ये घेऊ नये. जसं फॉर एक्झाम्पल बुलक, सिंग्युलर आहे, बुलक्स प्लुरल आहे, यस लावतात ना, बुलक्स बैल. मराठीमध्ये 4 बैल, आणि प्लुरल एक बैल असेल तर बैलच म्हणतो आपण, 4 असतील तरी बैल म्हणतो, 100 असतील तरी बैलच म्हणतो. बुलक माहिती ना. काही एकापेक्षा जास्त असतील तर बैले असं म्हणतो का आपण? नाही. म्हणजे ते प्लुरल फॉर्म मध्ये. तसंच युनिटमध्ये हे असे प्लुरल फॉर्म मध्ये कधीच लिहू नयेत. ओके, समजले ना. काही लोकांना अशी सवय असते की सिम्बॉल्स ऑफ युनिट डू नॉट टेक इन प्लुरल फॉर्म. सिम्बॉल्सला प्लुरल फॉर्म मध्ये लिहू नये. कारण हा आकडाच सांगतो प्लुरल. हा आकडाच एकापेक्षा मोठा असेल, ग्रेटर असेल तर हे प्लुरल फॉर्म लिहायची गरज नाही. हे मेनी आहेत, 1 पेक्षा जास्त म्हणजे मेनी आहे. म्हणून इथं प्लुरल फॉर्म हा नंबरच सांगून टाकतो, तर युनिटला अजून प्लुरल फॉर्म लिहायची गरज नाही. समजलं मग. आता पुढचा एक कन्व्हेन्शन बघा. सिम्बॉल्स फॉर युनिट्स डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप्स ॲट द एंड ऑफ रिकमेंडेड लेटर. आता काही ना काय सवय असते बघा, 5 न्यूटन लगेच फुल स्टॉप. फुल स्टॉप देऊ नये. एखादा प्रॉब्लेम असेल तर फुल स्टॉप द्यायचा नसतो. आता बघा हा नंबर आहे किलोमीटर, नंतर फुल स्टॉप देऊ नये. काहींना अशी सवय असते. पण समजा हे वाक्याच्या किंवा सेंटेन्सच्या हे लास्टला येत असेल, लास्टला येत असेल तर त्या सेंटेन्सच्या फुल स्टॉप म्हणून फुल स्टॉप देऊ शकतात. पण मध्ये इन बिटवीन सेंटेन्स इफ दिस युनिट or this symbol comes then don't use full stop. समजलं मग. फुल स्टॉप देऊ नये ॲट द एंड ऑफ रिकमेंडेड लेटर. त्या लेटरच्या नंतर फुल स्टॉप देऊ नये, असंच राहू द्यायचं. पण वाक्याच्या शेवटी येत असेल तर देऊ शकतात, कारण त्या वाक्याच्या सेंटेन्सच्या लास्टला फुल स्टॉप द्यावा लागतो, तो देऊ शकतात. पण मध्ये इन बिटवीन सेंटेन्सच्या मध्ये आला तर फुल स्टॉप लिहू नये. तर हे वापरावे, हे वापरू नये. असा डॉट फुल स्टॉप ठेवायचा नाही. समजलं का मग. आता बघा, सिम्बॉल्स फॉर युनिट्स डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ रिकमेंडेड लेटर. रिकमेंडेड लेटरच्या नंतर फुल स्टॉप लिहू नये. त्याच्यानंतर पुढचं बघा कन्व्हेन्शन काय आहे. द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज अ सिंगल रेशो, 1 रेशो. फॉर एक्झाम्पल SI युनिट ऑफ acceleration is meter per second square or meter per second raised to -2 but not meter per second. आता बघा, ऍक्सलरेशन म्हणजे त्वरण. ऍक्सलरेशन चा फॉर्म्युला काय आहे? वेलोसिटी अपॉन टाइम. मग वेलोसिटीचे युनिट काय आहे? मीटर पर सेकंड. पर टाइमचं युनिट काय आहे? सेकंड. मग आता हे युनिट लिहिताना मीटर पर सेकंड असं लिहू नये. मग काय करावे? हा डबल रेशो झाला. हा एक रेशो न्यूमरेटरचा आणि तो डिनॉमिनेटरशी, असे 2 रेशो झाले इथं. मग तो सिंगल रेशो बनवायचा नेहमी. कसा? तर बघा, मीटर पर
हा सेकंड ह्या सेकंडला काय होईल, मल्टिप्लाय होईल, सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर असं लिहा. किंवा हा सेकंड वरती पाठवला तर (-2) और असं पण चालेल. हे नाही तर हे दोघं पद्धती चालतील. समजलं? मग मीटर पर सेकंड स्क्वेअर और हा रेशो लिहायचा नसेल अपॉनचा तर वरती सिंगल, याच्यामध्ये सिंगल, तर मीटर सेकंड पर सेकंड स्क्वेअर, याला पर म्हणतात. हा अपॉन, मायनस पॉवर असेल तर तो पर असतो, पर म्हणजे अपॉन, मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा असं मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचा आणि याचा अर्थ सेम आहे, पण मीटर पर सेकंड अगेन डोंट राईट लाईक दिस. समजलं का? मग समजलं? एकदम सोपं आहे. सिंगल रेशो मध्ये लिहावा न्यूमरेटर डिनोमिनेटर जो पण असेल. द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर शुड बी रिटन ॲज 1 रेशो. हा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचे युनिट्स हे एकच रेशोमध्ये लिहावे. ही अपॉन एकच आहे, पण इथं हे अपॉन अजून डबल आहे, तर तसं लिहू नाही. हा, असं लिहू नये. त्याला एक रेशोमध्ये कन्वर्ट करायचं आणि मग लिहायचं. ओके. आता रूल नंबर 6, कन्व्हेन्शन नंबर 6 बघा. यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स. युनिट्स आणि सिम्बॉल्सची कॉम्बिनेशन करावी लागते कधी कधी असं. फॉर युनिट्स इज अवॉइडेड when physical quantity is expressed by combination of two. समजा काही क्वांटिटी अशा आहेत की ज्यांना एकापेक्षा दोनापेक्षा जास्त युनिट एकत्र करून लिहावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही 10th मध्ये युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी ची व्हॅल्यू शिकलेले आहेत, बरोबर? तर ती जी व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर अशी व्हॅल्यू आहे. हे युनिट आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे. हे कसं आलं? हे 10th मध्ये आहे. मग आता न्यूटन, मीटर, केजी हे वेगवेगळे युनिट्स आहेत. हे तिघही वेगवेगळे युनिट्स आहेत आणि असं कॉम्बिनेशन मध्ये जर लिहायचं असेल तर बघा, तर असं लिहू शकतो, पण एक मध्येच फुल फॉर्म जूल, मग केजी, पर केजी, डॉट केल्विन असं मध्येच जूल वगैरे सारखा शब्द वापरू नये. सिम्बॉल तर सगळे सिम्बॉलच वापरायचे, नाहीतर एक फुल नेम मग बाकीचे सिम्बॉल, तर ते रॉंग होईल. हा, समजलं? नाहीतर काही जण काय करतील, या न्यूटनला असं न्यूटन लिहितील वर्ड्स मध्ये, ते चालणार नाही. इट इज अ रॉंग. हा, न्यूटन हा फुल फॉर्म आणि बाकीचे सिम्बॉल. थोडक्यात असं कंबाईन्ड युनिट जर असेल असं, हा, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर असं कंबाईन्ड युनिट असताना एखादा मध्येच फुल फॉर्म, फुल नेम सायंटिस्टचं म्हणा किंवा असं, तर तसं करू नये. सगळे सिम्बॉल तर सगळे सिम्बॉलच वापरावेत. तर बघा, यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स फॉर युनिट्स इज अवॉइडेड. यूज ऑफ कॉम्बिनेशन म्हणजे कंबाईन, एकत्रीकरण. कोणाकोणाचं? युनिट आणि सिम्बॉल. युनिट म्हणजे आता हे न्यूटन युनिट आहे आणि त्याचा सिम्बॉल एन आहे. फॉर युनिट्स इज अवॉइडेड, ते मात्र टाळावे. वेन फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ टू. आता बघा, फॉर एक्झाम्पल जूल पर केजी पर केल्विन, हे अपॉन आहेत दोघं. जूल पर केजी पर केल्विन इज करेक्ट. हे असं लिहिलं तुम्ही तर ते करेक्ट आहे. वाईल, परंतु ह्या जूलच्या बदल्यात आपण जूलचं नाव लिहितोय आणि जरी स्मॉल वापरलं तरी पण असं वापरू नये, फुल फॉर्म लिहू नये. इज नॉट करेक्ट. जरी स्मॉल लेटर वापरलं तुम्ही तरी बाकीचे सिम्बॉल, बाकीचं त्याचं नेम सायंटिस्टचं, तर हे मात्र करेक्ट नाही. असं लिहिणं योग्य नाही. असं लिहिणं योग्य आहे. हे फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, कोणाचं तरी एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं ते युनिट असेल. आता पुढची गोष्ट,
7 number. A prefix symbol is used before the symbol of the unit. Prefix आणि सफिक्स. प्री म्हणजे अगोदर, सफिक्स माहिती की नाही. आता जसं आपण एखादा इलेमेंट आहे, केमिस्ट्रीमध्ये शिकतात तुम्ही, तर इकडे कुठंतरी ॲटॉमिक नंबर, इथं कुठंतरी मास नंबर असं लिहिण्याची पद्धत असते. मग आता फॉर एक्झाम्पल हा एखादा लेटर आहे, त्याच्या अगोदर जे लिहिलं त्याला प्रिफिक्स म्हणतात आणि नंतर जे लिहिलं असा पायाशी त्याला सफिक्स म्हणतात. काय म्हणतात? सफिक्स. वाय इज द सफिक्स? एस. एक्स इज द प्रिफिक्स. प्री मीन्स अगोदर. तर आता बघा, अ प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट. प्रिफिक्स सिम्बॉल वापरतात कोणाच्या? मेन सिम्बॉलच्या अगोदर. आता जसं तुम्हाला 1 मिली सेकंड लिहायचे तर एम मिली हा प्रिफिक्स आहे कोणाच्या? मेन युनिटच्या. सेकंड हे युनिट आहे आणि मिली, मायक्रो, नॅनो हे काय आहे? प्रिफिक्सेस आहेत. समजलं? हे मेन युनिटच्या अगोदर प्रिफिक्स, यांना प्रिफिक्स म्हणायचं. हे मिली, मायक्रो, नॅनो. तर हे कसे वापरायचे बघा. अ प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट. युनिटच्या सिम्बॉल, युनिटच्या सिम्बॉल आता सेकंड असेल तर यस आहे, पण त्याच्या अगोदर प्रिफिक्स असे वापरावेत. प्रिफिक्स सिम्बॉल अँड सिम्बॉल ऑफ युनिट कॉन्स्टिट्यूट अ न्यू सिम्बॉल. प्रिफिक्स सिम्बॉल आणि मेन युनिटच्या सिम्बॉल या दोघांनी मिळून एक वेगळंच सिम्बॉल तयार होतो. बघा, प्रिफिक्स सिम्बॉल. प्रिफिक्स सिम्बॉल म्हणजे हा मिली, मिली, मायक्रो, नॅनो. प्रिफिक्स सिम्बॉल अँड सिम्बॉल ऑफ युनिट म्हणजे सेकंड हे सिम्बॉल ऑफ युनिट आहे. हा टाइम आहे. कॉन्स्टिट्यूट मीन्स मेक्स ए न्यू सिम्बॉल फॉर द युनिट. त्या युनिटसाठी प्रिफिक्स आणि युनिट तर एक नवीन सिम्बॉल तयार होतो. विच कॅन बी राइज्ड टू ए पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह पॉवर ऑफ 10. की ज्याला नंतर ज्या प्रिफिक्सचे कन्व्हर्शन 10च्या पॉवर मध्ये करता येते. 10च्या पॉवर्स मध्ये करता येते. मिली, मायक्रो, नॅनो. की ज्याचं कन्व्हर्शन विच कॅन बी राइज्ड टू ए पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह पॉवर ऑफ 10. तर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह पॉवर ऑफ 10 मध्ये त्या प्रिफिक्स सिम्बॉलला यूज लिहिता येतं. आता फॉर एक्झाम्पल बघा, 1 मिली सेकंड. 1 मिली सेकंड मीन्स 10⁻³ सेकंड. आता याचा अर्थ समजतो 10⁻³ सेकंड म्हणजे, तर 10⁻³ सेकंडला आपण पॉवर याच्या 10⁻+ बनवायचा आहे. मायनस आहे तर त्याला खाली आणला तर डिनॉमिनेटरला प्लस बनेल. मग 1/10³ म्हणजेच काय? 1/1000 सेकंड. आता याचा अर्थ असा झाला, 10⁻³ सेकंड चा मिनिंग असा आहे 1 सेकंड अपॉन 10³ कारण पॉवर वरती असेल मायनस तर खाली पाठवला तर तो प्लस होतो, हे माहिती आहे. आणि आता 10³ म्हणजे 1000 म्हणजे 1 सेकंड एवढा जो टाइम आहे त्याचे 1000 पार्ट्स करा. किती? 1000. आणि त्याच्यातला एक पार्ट जो आहे 1000 पार्ट्स करा. त्याच्यातला एक पार्ट आहे तो असेल 1 मिली सेकंड. तसंच 1 मायक्रो सेकंड म्हणजे हे जे प्रिफिक्स आहे त्याला आपण 10च्या पॉवर मध्ये लिहू शकतो. आता मिलीचा अर्थ काय होतो? डिवाइड बाय 1000. मिली म्हणजे मायक्रो म्हणजे काय? डिवाइड बाय 1000 इंटू 1000. आता समजा इथं 6 असेल -6 तर इथं 6 करायच्या आणि याचा अर्थ काय होतो? 10⁻6 मीन्स 1000 इंटू 1000 असं. म्हणजे हे झाले 10⁻6. समजलं? मग हे मायक्रो सेकंड आहे ते. 1 मायक्रो सेकंड मीन्स 10⁻⁻6 सेकंड म्हणजे एका सेकंडचे
एवढे पार्ट, एवढे म्हणजे एवढे पार्ट बनवा सारखे. 1 सेकंड जेवढा वेळ आहे त्या वेळेचे एवढे तुकडे पाडा सारखे. त्याच्यातला एक तुकडा टाइम तो म्हणजे 1 मायक्रो सेकंड. आता त्याच्याही पुढे जाऊन नॅनो सेकंड, नॅनो. मग इथं किती तुकडे पाडायचे? 10⁻⁹ मीन्स 10⁻⁹ च्या मिनिंग काय होणार? 1000 into 1000 into 1000 3 टाइम्स. हा, 1 सेकंडचे इतके तुकडे पाडा सारखे. त्याच्यातला एक तुकडा म्हणजे 1 नॅनो सेकंड असेल. अगदी छोटा वेळ आहे हा, फार फार लहान टाइम आहे तो नॅनो सेकंड. समजलं मग हे? आता यूज ऑफ डबल प्रिफिक्सेस इज अवॉइडेड. डबल प्रिफिक्स म्हणजे काय? 1 MMS म्हणजे 1 मिली सेकंड असं काहीतरी, मायक्रो सेकंड. हा, असे डबल वापरू नये. जसं हे डबल आहे पण इथं ॲज अ प्रिफिक्स आहे, ते ॲज अ प्रिफिक्स आहे. पण असे एकाच याचे डबल डबल लिहू नये, MMS. आता बघा, यूज ऑफ डबल प्रिफिक्सेस इज अवॉइडेड. हे प्रिफिक्सेस डबल डबल केलेले आहे किंवा 2 आहे. 2 प्रिफिक्स नको, एक प्रिफिक्स आणि एक मेन युनिट चालेल. प्रिफिक्स किती असावेत? एकच. असे 2 नको. सेकंडच्या अगोदर 2 आहेत ना, तर ते डबल चालणार नाहीत. यूज ऑफ डबल प्रिफिक्सेस इज अवॉइडेड व्हेन सिंगल प्रिफिक्स इज अवेलेबल. जर का सिंगल प्रिफिक्स अवेलेबल आहे तर डबल प्रिफिक्स वापरू नये. आता बघा, 10⁻⁶ मीन्स 1 मायक्रो सेकंड. 10⁻⁶ मीन्स 1 मायक्रो सेकंड, बरोबर. आणि नॉट असं लिहायचं, पण असं नाही लिहायचं. कसं? 1 MMS मायक्रो सेकंड, मायक्रो मिली सेकंड असं काही पण लिहायचं नाही. 1 नॅनो सेकंड. 10⁻⁹ सेकंड मीन्स 1 नॅनो सेकंड अँड नॉट मिली मायक्रो सेकंड. हा, असं काही पण डबल डबल प्रिफिक्स वापरायचं नाही. एक प्रिफिक्स आणि एक मेन युनिट. जसं सेकंड हे मेन युनिट आहे आणि त्याच्या अगोदर एकचदा प्रिफिक्स वापरावे, डबल डबल वापरू नये. समजलं? आता नंबर 8 कन्व्हेन्शन आहे, स्पेस और हायफन. स्पेस म्हणजे काय? जागा. और हायफन म्हणजे छोटासा आडवा डॅश. हा हायफन आहे बघा. मीटर सेकंड मीटर पर सेकंड. हा, मीटर पर सेकंड आहे हा. तर इथं हायफन वापरू शकतो आपण. हा, किंवा ह्या दोघांमध्ये अशी स्पेस, थोडीशी जागा ठेवायला पाहिजे. आता जसं न्यूटन मीटर स्क्वेअर, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². तर इथं एक तर हायफन टाका, खूप मोठा नाही हा, एकदम छोटासा, त्याला हायफन म्हणतात. किंवा स्पेस, जागा तरी ठेवा. काय करा, या दोघं युनिट्स मध्ये थोडा स्पेस अथवा हायफन टाकावा. स्पेस और हायफन मस्ट बी इंट्रोड्यूस्ड व्हाईल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ 2 युनिट्स. 2 युनिटचे मल्टिप्लिकेशन जेव्हा येणार, असं मल्टिप्लिकेशन. नाहीतर मायनस करून टाकणार. हा, याचा अर्थ मायनस नाही येते, डॅश म्हणजे याच्यानंतर ते युनिट आहे असं. तर फॉर एक्झाम्पल मीटर पर सेकंड शुड बी रिटन ॲज. कसं लिहिता येईल ह्यालाच आपण? हा सेकंडचा पॉवर आता खाली आहे म्हणजे 1 आहे, तो वरती पाठवला तर काय होईल? -1. किंवा इथं स्पेस ठेवलेली मीटर आणि सेकंड मध्ये, किंवा इथं हायफन वापरलेला आहे, तो चालेल, असं वापरू शकतात. ओके. आता इथं एवढे कन्व्हेन्शन्स आपल्याला ग्रामर सारखे लक्षात ठेवावे लागतील केव्हा 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 युनिट लिहिताना. हा, फायद्याचे आहेत. आता पुढचा क्वेश्चन बघा, एक्झाम्पल 1.1 प्रॉब्लेम आहे. व्हॉट इज द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय द मून ॲट एनी पॉइंट ऑफ द अर्थ. ॲट एनी पॉइंट ऑफ द अर्थ म्हणजे काय? आता समजा ही अर्थ आहे, ही अर्थ आहे, हा अर्थ, आणि हा मून आहे. आणि एखाद्या माणसाने जर पाहिलं हा कॉर्नर मूनचा, आणि त्याच माणसाने त्याच पॉइंटला, एनी पॉइंटला
हा इकडचा कॉर्नर पाहिला तर हा जो अँगल बनणार आहे असा कोन सारखा, असा कोन सारखा, त्याचा एरिया आपण पाहणार आहे. या मूनचा एरिया, समजा हा मून आहे त्याचा अमुक एरिया पाहतोय, तर त्याने जो सबटेंड केलेला अँगल आहे ऍट द अर्थ ऍट एनी पॉइंट, हा मून आहे, या मूनचा काहीतरी एरिया ने अर्थवरील एनी पॉइंटला असं सबटेंड केलेलं आहे. तर ह्या अँगलला हा कोन, आईस्क्रीमचा कोन जसा असतो तसा अँगल केलेला आहे, त्याला आपण सॉलिड अँगल म्हणतो. तर तो अँगल किती असावा, समजते काय फाइंड करायचे. तर बघा, व्हॉट इज द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय द मून. हा, मूनने सबटेंड केला कुठं, ऍट एनी पॉइंट ऑफ द अर्थ, अर्थवरती अँगल सबटेंड केला. गिव्हन द डायमीटर ऑफ द मून इज, याच्यासाठी या मूनचा डायमीटर हा 3474 किलोमीटर इतका आहे. अँड इट्स अ डिस्टन्स फ्रॉम द अर्थ, म्हणजे हे इथून तर इथपर्यंतचं डिस्टन्स हे दिलेलं आहे 3.84 इंटू 10⁸ मीटर. आता याचा अर्थ 10⁸ प्लस 8 असेल तर याचा अर्थ काय होतो, 10⁸ म्हणजे एकावर 8 झिरो ठेवा आणि त्याने या 3.84 ला मल्टिप्लाय करा. इतके मीटर्स मून आणि अर्थचं डिस्टन्स आहे. ओके, मग अँगल काढायचा आहे. तर बघा, डायमीटर दिलेला आहे मूनचा 3474, मग देअर फॉर रेडियस, आपल्याला रेडियसची गरज येते. तर याच्या हाफ केलं म्हणजे रेडियस किती येईल, याच्या हाफ केलं तर 1737 किलोमीटर. आता किलोमीटर हे लेंथचं एस आय युनिट नाही, मग त्याला मीटरमध्ये बदलावं लागेल. एस आय युनिटच जास्त करून प्रॉब्लेममध्ये जे आपण व्हॅल्यू टाकायचे असतात तेव्हा एस आय युनिटच वापरावेत सगळ्यांचे, तरच आन्सर एस आय युनिटमध्ये निघते. नाही तर किलोमीटरची व्हॅल्यू टाकून दिली तर रॉंग. हा, लक्षात ठेवा सगळे युनिट्स. मग जे पण दिलेल्या गोष्टी असतील, फिजिकल क्वांटिटीज असतील, त्यांचं युनिट हे एस आय युनिट असावे. आता बघा, रेडियस 1737 किलोमीटर, मग याला कन्व्हर्ट केलं, किलोमीटरचे मीटर कसे बनवतात, मल्टिप्लाइड बाय 1000, मग ते 1000 हा म्हणजे 3, आणि याचा पॉइंट लास्टला आहे तर तो कुठं सरकवायचा, इथं 1 नंतर आणायचा, म्हणजे हे 3 डिजिट कमी झाले, म्हणजे डिवाइड बाय 10³ आहे, 1000 आहे, तो 1000 आणि किलोमीटरचे मीटर बनवण्यासाठीच्या 1000 किती झाले, 1000 × 1000 10⁶ झाले, बरोबर. तर अशा प्रकारे ही रेडियस फाइंड आउट केली. डिस्टन्स फ्रॉम, समजलं की नाही, हे रेडियस नाही तर काही जणांना हे डिफिकल्ट वाटतं. हा, इझी आहे, इझी. आता बघा, 1737 किलोमीटर आहे. पहिली गोष्ट, याला मीटर बनवायचे, मग कसे बनवणार, 1737 इंटू 1000 म्हणजे 10³ हे झाले मीटर. पण मला हा नंबर अजून लहान करायचा आहे. का करायचं आहे, कॅल्क्युलेशनसाठी सोपं असतं. तर याच्यामध्ये पॉइंट कुठे आहे, नाही आहे म्हणजे लास्टला समजतात, आणि त्या पॉइंट नंतर 0 असतो पण त्याला काही व्हॅल्यू नाही. मग हा पॉइंट कुठे सरकवायचा, जनरली एक नंबर एक डिजिट नंतर. हा, तर 1.737 इथं सरकवला. म्हणजे आपण काय केलं, या नंबरला 3 डिजिट लहान केलं. हा, 1737 रुपये, आणि इथं काय बनवून टाकले, ₹1.73 वगैरे असं, म्हणजे किती स्मॉल केला हा नंबर. मग 3 डिजिटने लहान केला तर या नंबरमध्ये अजून 3 ऍड करा, बरोबर. मग झाले किती, 6 मीटर, बरोबर. समजलं ना. पॉइंट इकडे सरकवला, त्याचे 3 पॉवर 10 चे पॉवर 3 आणि किलोमीटरचे मीटर केले त्याचे पॉवर 3, झाले किती, 6. मग हे असं कन्व्हर्ट केलं आपण मीटरमध्ये, किलोमीटरचं कन्व्हर्शन, रूपांतर मीटरमध्ये केलं. ओके, आणि ते आवश्यक आहे, एस आय युनिटच पाहिजे. त्याच्यानंतर डिस्टन्स फ्रॉम अर्थ हे मीटरमध्येच ऑलरेडी दिलेलं आहे, म्हणून याला
कन्वर्ट करण्याची गरज नाही. आणि डी ओमेगा म्हणजे सॉलिड अँगल फाइंड करायचा आहे. समजलं ना तो कोणता अँगल आहे. आता एवढं गिव्हन लिहून टाकलं. मग सॉलिड अँगलचा फॉर्म्युला काय आहे? सरफेस एरिया अपॉन आर स्क्वेअर. शिकलोय आपण सॉलिड अँगल, बरोबर. दोन घेतले होते बघा. सॉलिड अँगल डिस्क्राईब सॉलिड अँगल अँड प्लेन अँगल, प्लेन अँड सॉलिड. तर प्लेन अँगलचं SI युनिट रेडियन होतं आणि सॉलिड अँगलचं स्टे रेडियन होतं. ओके. तर मग आता DA म्हणजे एरिया. तो मून जो होता त्याचा हा जो एरिया आहे तो सर्क्युलर एरिया आहे. तर त्याचा एरिया कसा काढतात? पाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे सर्कलचा एरिया आणि आपण स्मॉल आर स्क्वेअर. आता इथं R दोन आहेत. कोणता R काय आहे? कॅपिटल R म्हणजे रेडियस ऑफ मून आणि स्मॉल r म्हणजे डिस्टन्स ऑफ मून फ्रॉम अर्थ. स्मॉल r म्हणजे हे डिस्टन्स आहे आणि कॅपिटल R म्हणजे रेडियस आहे. आता बघा हा फॉर्म्युला होता त्याचं सर्क्युलर एरिया पाय आर स्क्वेअर. इथं एरिया कोणता पण असो, स्पेरिकल असेल तर स्पेअरचा एरिया टाकायचा, सर्कल असेल सर्कलचा टाकायचा. कारण हे सर्कल आपण कन्सिडर केलं असं आणि हा अँगल पाहिजे आपल्याला. आपण या अर्थवरती इथं कुठंतरी स्टँडिंग करतोय आणि पाहतोय. आता पायची व्हॅल्यू नंतर आरची व्हॅल्यूच्या स्क्वेअर ही वापरायची. आता व्हॅल्यू ह्या वापरायच्या नाहीत किलोमीटरमध्ये, जी रूपांतर करून मीटरमध्ये आणली ती वापरायची. त्याच्या स्क्वेअर आरच्या स्क्वेअर या आरच्या अपॉन स्मॉल आर म्हणजे हे डिस्टन्सच्या स्क्वेअर. आणि हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला जे आन्सर मिळेल दॅट इज स्टे रेडियन. That much amount of stay radian is the angle, solid angle subtended by the surface of moon with the on the surface of the earth at any point. ओके. तर हे कॅल्क्युलेशन ट्राय करून बघा असं आन्सर येतं किंवा नाही. तर पुढचा टॉपिक आहे मेजरमेंट ऑफ लेंथ. लेंथची मेजरमेंट कशी करायची? तर बघा डिफाईन अ मीटर. 1 मीटर 100 सेंटीमीटर. तुमच्याकडे कंपास बॉक्समध्ये 15 सेंटीमीटरची स्केल म्हणजे पट्टी असते कंपास बॉक्समध्ये. किती? 15 सेंटीमीटर. आणि कधी कधी मोठी घेतात तुम्ही पेपर लिहायला. ती किती सेंटीमीटरची असते? ती 30 सेंटीमीटरची असते. मग असे 100 सेंटीमीटर किती मोठं असेल? बरोबर. त्याला आपण 1 मीटर शिकत आलेलो आहे. पण 1 मीटरची डेफिनेशन अर्थ खरा बघा काय आहे. The meter is the length of the path traveled by light. Length of the path traveled by a light in vacuum during time interval of 1 by this number, 1 upon this number of a second. म्हणजे बघा प्रकाशाचा वेग वेलोसिटी ऑफ लाईट किती आहे माहिती? 3 लाख किलोमीटर पर सेकंड आहे. म्हणजे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड एवढा स्पीड आहे. मीटरमध्ये केलं तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. पर सेकंड म्हणजे फॉर एव्हरी सेकंड इतके मीटर तो जाईल. समजलं? तर याला किलोमीटर बनवायचं असेल तर याच्यामधला 1000 कमी करा, 3 कमी करा, मग हे होईल किलोमीटर पर सेकंड. 3 × 10⁵ म्हणजेच हे काय असेल? 3 लाख किलोमीटर पर सेकंड. 3 लाख किलोमीटर पर सेकंड हा प्रकाशाचा वेग आहे. म्हणजे एका सेकंड मध्ये तो किती अंतर पार करतो? 3 लाख किलोमीटर्स. ओके. मग 1 मीटर म्हणजे किती अंतर? तर 1 सेकंड एवढा जो वेळ आहे त्या 1 सेकंड वेळेला एवढ्या मोठ्या नंबरने डिव्हाइड करा आणि त्याच्यातला छोटासा टाइम जो येईल 1 सेकंडचे किती पार्ट करा? इतके पार्ट करा. 299,792,458 हा एकच नंबर आहे. हे कॉमा दिलेले आहेत फक्त. तर एवढ्या नंबरने 1 सेकंडचे एवढे पार्ट करा. 1 सेकंड या टाइमचे छोटासा वेळ 1 सेकंड त्याचे इतके पार्ट करा आणि त्याच्यातला जो एक पार्ट असेल टाइम त्या टाइम मध्ये प्रकाशाने लाईटने जी ट्रॅव्हलिंग केली जे अंतर दॅट इज 1 मीटर. ते किती असेल? 1 मीटर असेल. समजलं? मग मिनिंग बघा.
द मीटर इज द लेंथ ऑफ द पाथ. पाथ म्हणजे रस्ता. मीटर ही त्या रस्त्याची लेंथ असेल, लांबी असेल, ट्रॅव्हल्ड बाय लाईट. कोणी ट्रॅव्हलिंग केलं? बाय लाईट म्हणजे प्रकाशाने. इन व्हॅक्यूम तर व्हॅक्यूम मध्ये असेल. ड्युरिंग ए टाइम इंटरव्हल ऑफ 1/29979245 ऑफ ए सेकंड. ऑफ ए सेकंड म्हणजे सेकंदाच्या एवढा पार्ट. समजलं? आता व्हॉट इज पॅरालॅक्स? तर बघा, आपण कधी कधी घरी रिकामे एक्सपेरिमेंट करत असतो. बघा, एक डोळा बंद करा आणि पेन्सिल बघा. आता ती कुठं दिसत आहे ती जागा पुढे कुठंतरी मार्किंग करून घ्या. इथं दिसते. एक डोळा बंद केला आणि आता तीच पेन्सिल, जागा हलवायची नाही, डोळे फक्त डोळा बंद करायचा. तर काय वाटेल? म्हणजे हा डोळा बंद केला तर ती पेन तिकडे वाटते, पेन्सिल किंवा पेन, आणि हा डोळा बंद केला तर इकडे दिसते. मग हे जे अंतर आहे, हा जो आपल्याला किंवा हा भ्रम वाटतो, ॲपरंट दृष्टीभ्रम सारखं. तर बघा, पॅरालॅक्स इज डिफाइन्ड ॲज द ॲपरंट चेंज इन द पोझिशन. म्हणजे एक डोळा बंद केला तेव्हा पेन्सिलची पोझिशन इथं होती, दुसरा केला तेव्हा इथंच दिसली. मग असं जो ॲपरंट चेंज आहे, ॲपरंट म्हणजे वाटणारा, भासणारा, भ्रमित करणारा, फिलिंग, ओनली फिलिंग. तर बघा, पॅरालॅक्स इज डिफाइन्ड ॲज द ॲपरंट चेंज इन द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट. पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट म्हणजे एक ऑब्जेक्ट घेतला आहे. आता बघा, रात्री स्टार्स, ट्विंकलिंग स्टार्स, लुकलुकणारे ट्विंकलिंग स्टार्स तुम्हाला माहिती आहे. तर त्यांची जागा ते बदलवत असतात. आता ते ॲक्च्युअलमध्ये खरं जागा बदलवत नाही, पण आपल्याला तसं वाटतं की घटक्यात इथं दिसतो तो स्टार, घटक्यात इथं, इकडे तिकडे, इकडे तिकडे, असं जो जागा बदलत असतो, ॲपरंट चेंज आपल्याला जो वाटतो, त्यालाच आपण पॅरालॅक्स असे म्हणावे. पॅरालॅक्स हा एक भ्रम आहे. तर बघा, किंवा मिस्टेक आहे पाहण्यामधली. Parallax is defined as the apparent change in position of an object due to change in the position of an observer. ऑब्झर्वरची पोझिशन चेंज झाल्यामुळे तो ॲपरंट चेंज दिसतो. ऑब्जेक्ट, जो ऑब्जेक्ट आपण बघतो त्याची. समजतंय? बघा, पॅरालॅक्स इज डिफाइन्ड ॲज द ॲपरंट चेंज इन द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे पदार्थ. ॲपरंट चेंज म्हणजे वाटणारा, भासणारा, पण ॲक्च्युअलमध्ये नसणारा. नुसतं वाटणे, भासणे, भ्रमित होणे. तर ॲपरंट चेंज इन द पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट कशामुळे चेंज होतो? हा ॲपरंट चेंज ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर. आता एकच वस्तू इथून पाहिली ती वस्तू तिकडे दिसेल, तिकडून पाहिली तिकडे दिसेल. मग असं जे भ्रम होतं त्याला पॅरालॅक्स असे म्हणावे. आता एक्सप्लेनेशन बघा. When a pencil is held in front of your eyes, तुमच्या डोळ्यासमोर पेन्सिल धरली, and we look at it once with our left eye closed, आणि एकचदा बघायची फटक्यात, डावा डोळा बंद करून. बघा, आणि ती कुठं होती लक्षात ठेवा. and then with our right eye closed, आणि नंतर राईट आय क्लोज करा आणि लेफ्ट ओपन करा. पहिल्याने काय सांगितलं? लेफ्ट क्लोज, राईट ओपन, आणि ती वस्तू बघा. आणि नंतर राईट क्लोज्ड आणि लेफ्ट ओपन, ती वस्तू कुठं आहे हे बघा. मग आपल्याला असं वाटतं की पेन्सिल अपियर्स टू मूव्ह. ही पेन्सिलने जागा बदलली. एकदा इकडे दिसली, दुसऱ्यांदा इकडे दिसली. अपियर्स टू मूव्ह अगेन्स्ट द बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड म्हणजे तिच्या पाठीमागचा जो सीन होता तो बॅकग्राऊंड, तर तो बदललेला दिसतो. अगेन्स्ट द बॅकग्राऊंड. दिस इफेक्ट इज कॉल्ड ॲज पॅरालॅक्स इफेक्ट. याला पॅरालॅक्स इफेक्ट असे म्हणतात. ओके, नाव विल स्टॉप हिअर.